जय महाराष्ट्र पब्लिक. मी तुमचा लाडका आरडी ब्लॉगर आणि चाललो होतो आपण आज मडील आणि मडील जाताना होतो दोनच कार्यकर्ते घेतला. मग तिसरा कार्यकर्ता शेवगातून टाकून गेलो मग चौथ्या कार्यकर्त्याकडे तिथे जाऊन पाहत होतो. चौथा कार्यकर्त्याने लावला 5 वेळा फोन. मग काही निघालो 2-3 गाड्या घेऊन सोबत संगत. मग थांबलो होतो वडापाव खायला हॉटेलमध्ये. तिथं वडापाव द्यायला आम्हाला लवकर आला भाई. इकून तिकून वडापाव खाल्ला आम्ही. वडापाव हॉटेलमध्ये एका गिराईकाने लस्सी घेतली, ती निघली एक्सपायर. तिथं चालली होती भांडणं. मग काय गेलो आपण मडीमध्ये झाली एंट्री. तिथे वाजत होती फटाकडे भाऊ. आम्ही काय मग घेतला शूट करून तिथं सोडल्या चपला खालीन गेलो वरच्या गाड्यावर. तिथे चालू होता राडा ऐका. मग काय गेलो पुढे घेतलं दर्शन. आपण दर्शन घ्यायला तर भलती बारी लागली होती. तिथं भलते ब्लॉगर आलेले होते. मग त्याच्यानंतर काय निवांत दर्शन झालं आपलं. डायरेक्ट डोकं टेकून दर्शन झाल्यावर निघालो आपण बाहेर. म्हणलं आता जाऊ जत्रा फिरायला. तर मग तिथं आपले 2 कार्यकर्ते झाले होते कन्फ्युज. ते म्हणतात कोणता नाडा घ्यावा काय माहिती. मग आपण आलो पाणी प्यायला. म्हणलं आता तहान लागली तुम्ही घ्या. कन्फ्युजन मध्ये नाडा आपण घेतलं पाणी पिऊन. मग आता काय पण टॅटू काढायला टॅटूवाले डायलॉग टाकून तर पुढे पाहिलं ते कार्यकर्त्याची एडी चाळी. मग काय तिला त्यांचा गॉगल मागन पुढे पाहिलं तर गॅसच्या आपत्तीमुळे चुलीवर भजी चालू होती डायरेक्ट. मग आपण घेतली एक कार्यकर्त्याला टोपी पाहिजे होती. त्यांनी डायरेक्ट पिंक कलरची टोपी पाहिली भाऊ. त्याच्यानंतर आलो आपण पुढे चपला पाहिलं तर एक कार्यकर्त्याने डायरेक्ट पायच उचलून चप्पल दाखवली. पुढे पाहिलं तर यांची एडी चाळी परत सुरू झाली. जिथं नाही तिथं एडी चाळी चालूच राहते आपल्या कार्यकर्त्यांनी. या कार्यकर्त्यांनी गपची बस शॉपिंग केली भाऊ डायरेक्ट. मग काय चहाच्या हॉटेलात आलो. काय लागत तुमच्या सोबत पाव दसा पाव चहावाल्याला बोलतो त्याला म्हणते चहा लावले बरोबर चहाची गॅरंटी आहे. कारण ते गेलं चहावाला पळून. मग आमच्यापासून निघालो आम्ही घराकडे. मग डायरेक्टच पाहिलं तर वाटत चालू होतं कार्यक्रम. मग आलो घरी भाऊ आपण सगळे कार्यकर्ते सोडीत